श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. मित्रांनो, आम्ही 6 दिवस आता बाहेर होतो. तर मित्रांनो, आमच्या घरी एक देशी गाय आहे. त्या गायीचे दूध मी काढत होतो. मी आता नसल्यामुळे आमची बायको काढत होती दूध. आणि मित्रांनो, तिला दूध थोडं कमी दिलं. आता मित्रांनो, तिला दूध कमी दिलं म्हणून आमच्या भावानं पण दूध काढायचा प्रयत्न केला, पण त्याला काही दूध दिलं नाही. तर मित्रांनो, देशी गाय का असावी ते मी आता शब्दात नाही सांगू शकत, पण देशी गाय का असावी तुम्ही एकदा तिला पाळून पहा. तर मित्रांनो, चला तर आपण आता दूध काढूया. मला आता देते का पाहूया. चला तर. ही आमची गाय आहे, बघू शकताय तुम्ही. तिची पाडी. मित्रांनो, ही कंक्रीट जातीची गाय आहे. तिचं दूध खूपच पौष्टिक असतं. चला तर. तुम्ही पाहिलं असेल आज किती दिवस दिलेली होती, पण मी दूध काढून नसल्यामुळे ती अर्धीच किटली द्यायची आणि दूध कमी देते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने आमची देशी गाय. मित्रांचे फायदे म्हणाल तर हे जे दूध असते हे एकदम पौष्टिक असते. तुमच्या म्हशीच्या दुधापेक्षा त्याच्यात जास्त आपल्याला जे घटक पाहिजे ते घटक असतात. जे तूप जे निघते ते तूप खूपच पौष्टिक असते. आणि त्या तुपात आणि म्हशीच्या तुपात जमीन आसमानचा फरक आहे. तर ते तूप आणि दूध झाले त्यानंतर त्याच्या गोमूत्रापासूनही आपल्याला खूप फायदे, शेणापासूनही खूप फायदे. त्यानंतर प्रत्येक शेतकऱ्याच्या एखादी तरी अशी देशी गाय असायला हवी. त्यांची कंक्रीट नावाची देशी गाय ही गाय
राजस्थान गुजरातचे त्याचप्रमाणे ते जात आम्ही चंदुरा या ठिकाणी ती खरेदी केली होती. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग तुम्हाला कसं वाटला तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आज ब्लॉग तुम्हाला कसं वाटला यासाठी कमेंट करा. श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त.